जवळपास जर 200-250 लोक इथं राहत असतील, मग महापालिकेचे अधिकारी नक्की करतायत का, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो। अगदी कॉम्प्रेसिव्ह जागा आहे, या कॉम्प्रेसिव्ह जागेमध्ये अशा पद्धतीने तोडकाम करणं कितपत योग्य आहे? आणि आत्ता ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी जी बिल्डिंग आपण पाहिली की ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेने एखाद्या बांधकामाला परवानगी देत असताना त्याचा डेव्हलपमेंट चार्ज घेत असतात, परंतु एखादं इमारत असेल आणि ती इमारत पाडून त्या ठिकाणी जर बांधकामाला परवानगी देत असेल तर मला वाटतं डिमॉलिशन चार्ज आकारून त्या ठिकाणी जर परवानगी देणं अत्यावश्यक आहे। हे शिकण्यासारखं आजची प्रसंग आहे, कारण वेळ आणि ज्यावेळेस काळ हा कोणाला सांगून येत नसतो। आजची परिस्थितीमध्ये जर पाहिल्याच्या नंतर खरं तर आज बाजूच्या कोणत्याही नागरिक सोसायटीतील नागरिकांना म्हणजे ही बिल्डिंग पाडत आहे, आम्ही ही काळजी घेते अशा प्रकारचं कोणी सांगितलेलं नाही किंवा महानगरपालिकेकडून असे काही म्हणजे पत्रव्यवहार असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असेल यांना कोणाला कळवलेलं नाही। परंतु आज प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर जे बिल्डिंग पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे, खरं तर बिल्डिंग पाडताना काहीतरी नियमावली झाली पाहिजे। कोणतीही नवीन आता जुने वाडे पाडताना त्याचा ढाचा खाली करणं हे सोपं काम असतं वाडे पाडणं, परंतु एखादी 4 मजली 5 मजली बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करायची असेल तर त्याची नियमावली पुणे महानगरपालिकेने केली पाहिजे। नसन केली असेल तर आनंदाची बाब आहे, नसन केली तर त्यांनी करणं अत्यावश्यक आहे। त्याचा चार्ज जरी लावला तरी सुद्धा चालेल, परंतु अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी खरं तर महानगरपालिकेने काळजी घेतली पाहिजे। त्या पद्धतीने मी सुद्धा, परंतु संबंधित बांधकाम ज्याचा आहे तो बांधकाम व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी दुपारपासून आलेला नाही असं मला या ठिकाणी आत्ता आलेलं नंतर समजत आहे। परंतु मी नक्कीच या ठिकाणी जे काही कारवाई करावयाची आहेत या ठिकाणी खरं तर त्यांनी जो हलगर्जीपणा केला असेल या ठिकाणी इमारत पाडत असताना किंवा त्या ठिकाणी जी काळजी घेतली नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची मी पत्र भी देईल आणि त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।